शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडूंची पायदळ यात्रा उद्या समारोप। डोळ्याला पट्ट्या बांधून बच्चू कडूंची पदयात्रा सुरू। बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा या पदयात्रेचा आज 7वा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नासाठी बच्चू कडू आक्रमक झालेले असून त्यासाठी त्यांनी ही पदयात्रा सुरू केली आहे। उद्या यवतमाळच्या अंबुडा या गावात या पदयात्रेचा समारोप होणार आहे। या समारोपावेळी बच्चू कडू यांची जाहीर सभा देखील होणार आहे। या सभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव, आमदार रोहित पाटील हे दक्के हिल येथे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान आत्तापर्यंत बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा या पदयात्रेचा 101 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी त्यांनी ही पदयात्रा सुरू केली आहे। यात्रा सध्या महागाव तालुक्यात आहे। या यात्रेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे। या पदयात्रेत रुमाल हातात घेऊन स्वतः बच्चू कडू शेतकऱ्यांसोबत चालताना दिसून येत आहे। त्यामुळे आता सभेत बच्चू कडू काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। सरकारला डोळे असून दिसत नाही आहे। रोज शेतकरी मरतोय, 2 पाय नसणारे, डोळ्यानं बंद असणारे, मूकबधिरांना सुद्धा 15 महिने झाले पगार नाही। कसे जगावत असेल? फडणवीस साहेबांना वारंवार मेसेज केला, त्यांचं उत्तर होकारार्थी आलं, परंतु निर्णय काही होत नाही आहे। डोळे असून डोळे नसणाऱ्या सरकारच्या विरोधात पट्टी बांधून आंदोलन करतो आहे, तर तुमच्यापेक्षा डोळे नसणारे लोक बरे, त्याला कम से कम सामान्य माणसाबद्दलचं मन आहे आणि मग त्यांचा निषेध म्हणून आपण अपंगाचं प्रतिनिधित्व म्हणून रोज आमचा शेतकरी मरत असताना तुम्हाला दृष्टी कधी येणार आहे? कधी पाहणार आहे त्यांच्याकडे? काल आमच्या अचलपूरला श्रीकृष्णानं आत्महत्या केली आणि मी अन्नत्याग आंदोलन करत होतो तेव्हा रामानं आत्महत्या केली। तुमच्या राज्यामध्ये श्रीकृष्णही सुरक्षित नाही, रामही सुरक्षित नाही झालं। रामाचं मंदिर बांधता आलं पण श्रीकृष्ण आणि रामाची आत्महत्या तुम्हाला थांबवता आली नाही। त्याचं खरं तर निषेध करतो आहे। अंधा असून त्याची काय हालअपेष्टा असतं ते आम्ही आता या यात्रेदरम्यान भोगत आहोत, पाहत आहोत का दृष्टीहीन असणारा आमचा अंध दिव्यांग कसा जगत असेल, कशी त्याची हालअपेष्टा होत असेल, ही किमान दृष्टी आमच्या सरकारला आली पाहिजे, याच्यासाठी ही बांधली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, यवतमाळ।